हमें हमारी बहुत होशियार है, पहले से हम बहुत खुश है। आम्ही ना पहिलेपासून चांगली हुशार आहे, ती कुठे पण गेली का इनाम घेऊनच यायची. ती हुशार मुलगी होती. तिने 12वी पास केली ना, तेव्हापासून जी मनात होता की मी पुण्याला जाईन. बाकी पुण्याला गेली, ते नाव कमवलं, आई बापाचा त्याला शांती झाली. म्हणजे काय आनंद व्यक्त कराल तुमच्या मुलीला ज्या पद्धतीने राहुल गांधी यांच्यासोबत व्यासपीठावरती आपला विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली? आनंद खूप आहे, ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही. कारण का एक वडिलांना आपली मुलीचा जो आनंद होतो, तर गर्व जो वाटते, तर एक जो बाप आहे तो समजू शकतो या गोष्टीकडे. आनंद भरपूर आहे ना. देवाची हीच प्रार्थना, आमची देवाची हीच प्रार्थना की तो पोरगी पुढे जाऊन ना चांगला नाव कमवय, आपला भेंडी तालुक्याचा, आपल्या महाराष्ट्राचा नाव उंचीवर नेईल, ही माझी अपेक्षा आहे. तिने ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जे भाषण केलं, तिने जो विचार व्यक्त केला, की तिने आनंद सुद्धा व्यक्त केला की माझ्या आई वडिलांनी मला शिक्षणासाठी एवढ्या दूर पाठवण्याची हिंमत दाखवली. काय सांगा? असा होता की ती जेव्हा 12वी पास झाली, चांगले मार्क्स आणि 92% तिला मार्क्स भेटले होते 12वीमध्ये, तर पुढच्या शिक्षणासाठी ती मला बोलली की मी पुण्यात जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही माझी जी मुलगी ना, ती पहिल्यापासून हिंमतवाली आहे. मला बाकी मुलीसारखी नाही ती की घाबरणारी नाही, हिंमतवाली आहे ना. तर कसं आता मुलगी आहे तरी पण एक बापाचा मनात थोडा हे होतो की आपलीपासून लांब चालली आहे, पण शेवटी एक शिक्षणासाठी मुलीला बाहेर पाठवायचं लागेल. कारण का शिक्षण नाही तर जगाचा काही अर्थ नहीं, ही मी सांगू इच्छितो. तमाम लड़कियों ने आगे बढ़ना चाहिए, पढ़ना चाहिए। साथ साथ में एक और भी अब ये मैसेज देना चाहूँगी, हमारी लड़कियां तो पढ़ ही रही है, लेकिन साथ साथ में लड़कों का भी आगे बढ़ना बहुत ज़रूरी है, क्योंकि लड़कियां तो आगे बढ़ रही है लेकिन हमारे लड़के देश के थोड़े पीछे रह रहे हैं। तो ज़रा लड़कों ने भी अपनी पढ़ाई में आगे रख के आगे बढ़ना ज़रूरी है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.